महाराष्ट्राच्या संत परंपरेचा भक्कम पाया म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, ज्यांच्या केवळ नावातूनच ब्रह्मज्ञानातील त्यांचे अधिकारपद स्पष्ट होते, असे योगी पुरुष म्हणजे संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका, अमृतानुभव व चांगदेव पासष्टी ही त्यांची महत्त्वाची साहित्य संपदा. या साहित्य संपदेच्या मौक्तिक कंठीतील लखलखता कौस्तुभमणी म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेवरील मराठी भाष्य आहे. ज्ञानेश्वरांना त्यांचे गुरु व ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ यांच्या कृपेने आत्मप्रचिती झाली आणि त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचा गंगौघ खळाळत वाहू लागला. खरोखरच ज्ञानेश्वरीची उत्पत्ती ही ज्ञानाच्या जलातून झालेली आहे. जायते अस्मात् लीयते यस्मिन् इति जलम, म्हणजेच ज्यामधून चैतन्याचा उगम होतो व ज्यामध्ये अंततः हे चैतन्य लीन पावते ते तत्व जल. ज्ञानेश्वरीची ही सुरुवात ओम नमोजियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असे म्हणत आत्मतत्वाला अभिवादन करून होते. तसेच त्याच आत्मतत्वाला पसायदानाचे मागणे मागत आवाहन करून ज्ञानेश्वरी पूर्णत्वास पोहोचते. ज्ञानेश्वरी हे केवळ एक भाष्य नव्हे, ती केवळ एक वाङ्मयीन रचनाही नव्हे. ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्राच्या इतिहासातील समाज प्रबोधनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अशा प्रकारच्या वाग्यज्ञास जेव्हा आरंभ होतो तेव्हा तो त्याच्या श्रोत्यांचा व वाचकांचाच नव्हे, तर त्याच्या रचनाकाराचाही विकास साधत असतो. गंगौघ जेवढा त्याच्या प्रवाहातील दोहो किनारे फुलवत व बहरत जातो, तेवढेच तो त्याचे उगमस्थानही भरभराटीस आणतो. मग हाच अनुभव ज्ञानेश्वरांनाही नक्कीच आला असणार व तसे मानले तर ज्ञानेश्वरीच्या शेवटी असलेले पसायदान हा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाच्या विकासाचा परमोच्च बिंदू मानला पाहिजे. पसाय म्हणजे प्रसाद, पसाय म्हणजे प्रसाद. यह प्रसिदती इति प्रसादः, म्हणजेच जो आपल्या आत्म्याला अंतर्बाह्य प्रसन्न करतो तो प्रसाद होय. हे पसायदान ज्ञानेश्वरांनी कोणाजवळ मागितले आहे ते पसायदानातील पहिल्याच ओवीत स्पष्ट होते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. तर प्रसादाचे हे दान ज्ञानेश्वरांनी आत्मतत्वाकडे मागितले आहे. ज्ञानेश्वरीच्या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन हे दान आपल्या पदरात टाकायचे आवाहन ज्ञानेश्वर आत्मतत्वाला करतात. या आत्मतत्वासाठी ज्ञानेश्वरांनी वापरलेले विश्वात्मक हे संबोधन फार महत्त्वाचे आहे. विश्वात्मक म्हणजे विश्वाला व्यापून राहिलेले आत्मतत्व, विश्वातील प्रत्येक चराचराचे आत्मतत्व. या सर्वांच्या आत्मतत्वाला विश्वात्मक म्हणून संबोधत एकत्रित आवाहन ज्ञानेश्वर करीत आहेत. याचाच अर्थ ज्ञानेश्वरांनी मागितलेले हे प्रसादाचे दानही कोणा एकट्या दुकट्यासाठी मागितलेले नसून ते समस्त चराचर सृष्टीसाठी मागितले आहे. हे प्रसादाचे दान कोणते आहे व त्याचे स्वरूप काय आहे हे पसायदानातील पुढील ओव्यातून स्पष्ट होते. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजेच खलांचे खलत्व नष्ट होवो, त्यांची सत्कर्मातील आवड वृद्धिंगत होवो आणि अशा जीवांची परस्पर मैत्री जुळो व तीही वाढो. ज्या खलवृत्तीच्या माणसांनी ज्ञानेश्वरांना आयुष्यभर त्रास दिला, त्यांचे आणि त्यांच्या भावंडांचे आयुष्य अधिकाधिक खडतर केले, त्या खलांची आठवण ज्ञानेश्वरांना पसायदानात सर्वात आधी होते. यातून ज्ञानेश्वरांच्या मनाचा मोठेपणा व त्यांची क्षमाशीलता आपल्या दृष्टीस पडते. दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितल्यास यातून ज्ञानेश्वरांचे समाजचिंतन दिसून येते. ज्ञानेश्वरांना पसायदानातून अखिल समाजाचाच उत्कर्ष साधायचा आहे. समाजाच्या अशा उत्कर्षासाठी सज्जनांचे प्रमाण वाढणे जितके आवश्यक आहे, तितकेच दुर्जनांचे प्रमाण घटणेही गरजेचे आहे. कारण त्यामुळेच सज्जनांच्या वाढीतील अडथळे दूर होतात. म्हणूनच
खलांचे खलत्व नष्ट होण्याची प्रार्थना ज्ञानेश्वर प्रथम करतात. येथेही दुर्जन नष्ट होवोत असे न म्हणता केवळ दुर्जनांची दुष्प्रवृत्ती नष्ट होवो असे ज्ञानेश्वर म्हणतात. कारण या दुर्जनांतूनच ज्ञानेश्वरांना सज्जन घडवायचे आहेत. दुर्जनांचे अशा प्रकारे सज्जनांमध्ये परिवर्तन झाल्याने समाजातील सज्जनांचे प्रमाण दुप्पट वेगाने वाढते. म्हणूनच पुढे ज्ञानेश्वर म्हणतात की या दुर्जनांची सत्कर्मातील आवड वृद्धिंगत व्हावी. ज्ञानोबा रती रुजो असं न म्हणता ती वाढो असे म्हणतात. यातून ज्ञानेश्वरांचा प्रत्येक सजीवात सज्जनत्वाचा अंश असतोच यावरील अढळ विश्वास दिसून येतो. यानंतर संत ज्ञानेश्वर म्हणतात की अशा दुर्जनत्व सांडलेल्या व सत्कर्मी रती वाढलेल्या सजीवांचे परस्पर मैत्रीचे ऋणानुबंध जुळावेत. कारण अशा प्रकारे हातात हात घेऊनच एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाचा आत्मविकास साधता येईल. त्यासाठी दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. दुरितांमधील म्हणजे कुकर्मी लोकांमधील अंधकार नाहीसा होऊन आपला खरा धर्म काय आहे याचे सूर्यासारखे लख दर्शन चराचर सृष्टीला व्हावे असे ज्ञानेश्वर इच्छितात. हा धर्म म्हणजे हिंदू मुसलमान किंवा तत्सम धर्म नव्हे. ध्रुव धारयती इति धर्म हा. जीवनाच्या उत्कर्षाची धुरा जो धारण करतो व जो ती वाहून नेण्यास समर्थ आहे तो धर्म आहे. हा धर्म म्हणजे समाजाला कप्प्यांमध्ये विभागून टाकणाऱ्या भिंती नव्हेत, तर जीवनाचा व समाजाचा व्यापक असा विचार करून त्याच्या वाढीसाठी व विकासासाठी जे जे कर्तव्य आहे तो धर्म ज्ञानेश्वरांना इथे अभिप्रेत असावा. या धर्माला जर ज्ञानेश्वर सूर्य म्हणतात तर त्यांनी म्हटलेला तिमीर हा अधर्माचा असला पाहिजे. अर्थातच जे जे जीवनाच्या उत्कर्षात अडथळा बनते वा तो निर्माण करते ते ते अधर्म आहे. अशा अंधकारात प्रकाशाचा एक किरण प्रगट होताच अंधार दूर होतो. अंधार दूर करणे व प्रकाश येणे या प्रक्रिया वेगळ्या नसून त्या एकरूप आहेत. पसायदानातील या तिसऱ्या ओवीत दुरितांचे तिमिर जावो व विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे दोन चरण लागोपाठ घेऊन ज्ञानदेवांनी या प्रक्रियांमधील एकरूपताच दाखवली आहे. मात्र या प्रक्रिया जरी एकरूप असल्या तरीही अंधकाराच्या नाशाचे मूळ हे प्रकाशाच्या उगमातच असते. म्हणजे खरे पाहता प्रकाशाच्या उत्पत्तीने या प्रक्रियेला प्रारंभ होतो. तरीही ज्ञानेश्वरांनी तिमिर जावो हे प्रथम व सूर्य पाहो हे त्यानंतर म्हटले आहे. असे का? केवळ काव्यरचना नीट व्हावी म्हणून नक्कीच नाही. पसायदानातील प्रत्येक शब्द व शब्दाचे स्थान हे अत्यंत विचारपूर्वक ज्ञानेश्वरांनी योजिले आहे. बाह्य जगात जरी प्रकाशाची उत्पत्ती ही अंधकाराच्या नाशास कारणीभूत ठरत असली तरीही अधर्माचा अंधकार हा आपल्या अंतर्मनात असतो. हा अंधकार दूर करण्यासाठी केवळ स्वधर्माचा लख्ख प्रकाश पडणे पुरेसे नाही, तर अंधार दूर करण्याची प्रबळ इच्छा मनी स्फुरणेही आवश्यक आहे व तेच या प्रक्रियेचे मूळ आहे. म्हणूनच अंधार दूर होण्याचा चरण प्रथम व प्रकाश पडण्याच्या प्रक्रियेचा चरण नंतर अशी रचना ज्ञानेश्वरांनी योजली आहे. या पुढे जाऊन ज्ञानेश्वर म्हणतात की ज्याची ज्याची जी जी इच्छा असेल मनीषा असेल ती पूर्ण होऊ दे. म्हणजे दुष्प्रवृत्त लोकांचीही मनीषा पूर्ण होऊ दे असे ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे का? असा प्रश्न साहजिकच आपल्या मनी उद्भवतो. पण तसे नाही. या ठिकाणीही चरणांचा क्रम लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रथम दुरितांचे तिमिर जावो, मग विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि त्यानंतरच जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे सृष्टीतील समस्त जीवांना स्वधर्माच्या सूर्याचे दर्शन झाले की मगच स्वधर्म जाणलेल्या या विश्वातील ज्याला जे हवे आहे त्याला ते प्राप्त होवो असे ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. इच्छापूर्तीचे असे वरदान लाभल्यानंतर वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मान दियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. पसायदानातील ही ओवी अत्यंत अर्थगर्भ आहे.
चांगल्या सच्छील लोकांच्या सहवासातूनच जीवसृष्टीचा खरा विकास साधला जाऊ शकतो. म्हणूनच सज्जनांच्या सहवासाची महती सर्वच संतांनी आपापल्या साहित्यातून सांगितली आहे. पण संत ज्ञानेश्वरांनी ती महती सांगताना वापरलेले शब्द फार महत्त्वाचे आहेत. ईश्वरनिष्ठ लोक एकट्या दुकट्याने या जगात न प्रगटता त्यांचे मेळावेच्या मेळावे उत्पन्न व्हावेत असे ज्ञानेश्वर प्रार्थितात. या ओवीतील सर्वात महत्त्वाचा शब्द ईश्वरनिष्ठ हा आहे. सज्जनांचे वर्णन करताना संत ज्ञानदेव सत्यप्रिय, अहिंसावादी, सत्शील हे किंवा असे शब्द न वापरता ईश्वरनिष्ठ असा त्यांचा उल्लेख करतात. सत्य, अहिंसा अशी इतरही आदर्श मूल्ये असताना सज्जन माणसांचे लक्षण म्हणून ज्ञानोबा ईश्वरनिष्ठा हेच मूल्य उचलून का धरतात? याची मुख्यत्वे 2 कारणे सांगता येतील. षड्रिपूंमधील मद म्हणजे गर्व हा आपला सर्वात घातक शत्रू आहे. ईश्वरनिष्ठेचा अर्थ होतो आपल्याहून श्रेष्ठ अशी एक त्रिकालाबाधित शक्ती या विश्वात आहे यावर निष्ठा असणे. अशा प्रकारच्या निष्ठेमुळे मनात कधीही गर्व उत्पन्न होत नाही. हा ईश्वरनिष्ठ शब्द वापरण्याचे दुसरे कारण आपल्याला योगशास्त्रात सापडते. संत ज्ञानेश्वर हे योगी पुरुष असल्यामुळे योगशास्त्राचा संदर्भ त्यांच्या रचनांमध्ये येणे काही नवल नाही. योगशास्त्राची 8 अंगे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. योग साधना करताना ही 8ही अंगे क्रमवार आत्मसात करावी लागतात. यालाच अष्टांग योग साधना असे म्हणतात. या योगशास्त्राची पहिली 2 अंगे म्हणजे यम व नियम ही आपल्याला आदर्श मूल्यांची शिकवण देतात. यातील सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे 5 यम आत्मसात केल्यानंतर 4 नियम अंगी बाणवावे लागतात. हे 4 नियम म्हणजे संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान. ज्याप्रमाणे योगशास्त्रातील अष्टांगांचा उल्लेख हा त्यांच्या क्रमानुसारच केला जातो, त्याचप्रमाणे या यमनियमांचा उल्लेखही वर लिहिलेल्या क्रमानेच होतो. या न्यायाने योगशास्त्रातील सर्वात शेवटचे म्हणजे सर्वोच्च मूल्य ईश्वर प्रणिधान म्हणावे लागेल. या न्यायाने योगशास्त्रातील सर्वात शेवटचे व म्हणून सर्वोच्च मूल्य ईश्वर प्रणिधान हे म्हणावे लागेल. हे ईश्वर प्रणिधान म्हणजेच ईश्वरनिष्ठा. एखादा योगसाधक ईश्वरनिष्ठेचे पालन करतो असे म्हटल्यास त्या पूर्वीचे 5 यम व 3 नियम त्याने आधीच आत्मसात केलेले असतात. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी सज्जनांचा उल्लेख ईश्वरनिष्ठ असा केलेला आहे, जेणेकरून सज्जन सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, संतोष, तप व स्वाध्याय या मूल्यांचेही पालन करतात असा भावार्थ उत्पन्न होतो. आपण असे ईश्वरनिष्ठ आहोत का? नाही, आपण नश्वरनिष्ठ आहोत. धन, दौलत, संपत्ती अशा नश्वर गोष्टींवर प्रेम करत आपण जगत असतो. दुःखद प्रसंगी हे दुःख आपल्या वाटेला आणणारी ईश्वर नावाची एक आपल्याहून श्रेष्ठ शक्ती आहे असे आपण म्हणतो. पण सुख वाट्याला आल्यावर मात्र आपण मी, माझे अशा गुंत्यात गुरफटून जाऊन या नश्वर मीवरच प्रेम करू लागतो. हे सुख, समृद्धी प्राप्त करणाऱ्या स्वतःबद्दल आपण अभिमान बाळगतो. मात्र हे सर्व प्राप्त करण्यासाठी व उपभोगण्यासाठी ज्या आदिशक्तीने आपणास जन्म दिला तिचा ऐन समयी आपल्याला विसर पडतो. अशी नश्वर निष्ठा हेच आज समाजात माजलेला स्वैराचार व पापाचाराचे मूळ कारण आहे. या आधीच्या ओव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःमध्ये ईश्वरनिष्ठा जागविण्याची इच्छा उत्पन्न होणे ही जरी आपल्यातील परिवर्तनाची पहिली पायरी असली तरीही त्या पुढील पायऱ्या केवळ या इच्छेच्या बळावर चढणे फार कठीण असते हे संत ज्ञानेश्वर पुरेपूर जाणत होते. म्हणूनच असे परिवर्तन आपल्यामध्ये घडून येऊन आपणही ईश्वरनिष्ठ बनण्यासाठी
खरे ईश्वरनिष्ठ लोक अविरत दाटीवाटीने आपल्याला भेटू देत, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर या ओवीमधून करतात. असे परिवर्तन घडून येत असताना आपण कोणकोणते गुण आपल्या अंगी बाणविले पाहिजेत हे ज्ञानेश्वर या पुढील ओव्यांमध्ये सांगतात. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे.